नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, आजपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयात पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत 25% अग्रिम रक्कम पीक विमा धारकांना मिळणार आहे. उर्वरित रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचनामे झाल्यानंतर नुकसानाच्या प्रमाणानुसार मिळेल. तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार संबंधित मंडळात उत्पादन घटले असेल तर उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकानुसार भरपाई मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागच्या खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच पुढील आठवड्यापासून विम्याच्या रकमेचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील 2,10,763 शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार असून एकूण 282 कोटी 20 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जिल्ह्यातील 8,33,950 शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा योजनेत भाग घेतला होता. जिल्ह्यात उतारापाठोपाठ नक्षत्राच्या पडलेल्या मोठ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते. पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सुमारे 1.5 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना नुकसानाची माहिती कळवली होती. त्यानुसार कंपनीने नुकसान भरपाईचे पंचनामे करून 712 कोटी रुपये रक्कम मंजूर केली असून येत्या 2 दिवसांमध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे विमा कंपनीकडून पंचनामे करण्यात आले आहेत. पिकांचे नुकसान झालेल्या प्रामुख्याने बार्शी, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश आहे. सोयाबीन, उडीद, तूर, मका, बाजरी, खरीप, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने त्यांच्या विषयाची विमा हप्त्याची रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नव्हती. मात्र काही दिवसापूर्वी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. 23 एप्रिलपर्यंत 181 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी 166 कोटी 64 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. तर 14 कोटी 40 लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे. खरीप हंगाम 2024मध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे. 23 एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 26 कोटी 68 लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 154 कोटी 36 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण 181 कोटी रुपये भरपाईपैकी 23 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 166 कोटी 64 लाख रुपये जमा झाले आहेत. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 26 कोटी 68 लाख रुपयांपैकी 18 कोटी 35 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 154 कोटी 36 लाख रुपयांपैकी 148 कोटी 28 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. उरलेले 14 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. राज्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे आणि देण्यासाठी सुरुवात केली आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल. हिंगोली जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक काढणी प्रयोग आधारित भरपाई काढण्याचे काम सुरू आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या दोन्ही ट्रिगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यामध्ये जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा भरपाईपोटी
निश्चित करण्याचे काम सुरू आहे. 23 एप्रिलपर्यंत 400 कोटी 46 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 385 कोटी 21 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, तर उरलेले 16 कोटी 25 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे. खरीप हंगाम 2024मधील भरपाईपोटी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. या दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांना एकूण 400 कोटी 46 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 100 कोटी 89 लाख रुपयांची आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 299 कोटी रुपयांची 57 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण 400 कोटी 46 लाख रुपयांपैकी 23 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 385 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झालेले 100 कोटी 89 लाख रुपयांपैकी 86 कोटी 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 299 कोटी 57 लाख रुपयांपैकी 299 कोटी रुपये खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर अजून 16 कोटी 25 लाख रुपयांची भरपाई प्रलंबित आहे. आणि मित्रांनो, ही भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.